तर आयुर्वेदाच्या प्रयोजनामध्ये आपण जे बघितलं की स्वस्थस्य स्वास्थ्य रक्षणम आतुरस्य विकार प्रशमनांचं, म्हणजे एखाद्या व्यक्तीला आजार जर झाला तर त्याचे उपचार हे आपण 3 चिकित्सा पद्धतीने करतो. त्यामध्ये सत्ववजी चिकित्सा, युक्ती वापश्री चिकित्सा आणि दैवी वापश्री चिकित्सा. आता युक्ती वापश्री चिकित्सा म्हणजे काय? त्या पेशंटला पथ्य अपथ्य सांगणे, आहार विहाराचं बरोबर नियोजन करणे आणि नंतर त्याला औषधी उपचार करणे, हे झाली युक्ती वापश्री चिकित्सा. आता सत्ववजी चिकित्सा म्हणजे काय? म्हणजे मनाची चिकित्सा. म्हणजे पेशंट आल्यानंतर पेशंट भरपूर वेळा म्हणतो की त्या डॉक्टरकडे गेल्यानंतर मला अर्धं बरं झाल्यासारखं वाटतं. म्हणजे काय? तर त्याला मानसिक आधार देणे, प्रॉपर काउन्सिलिंग करणे आणि त्यामधूनच अर्धा आजार हा बरा होत असतो. त्याला सत्वओजी चिकित्सा आपण म्हणतो. आणि तसेच औषध उपचारांनी आणि मनाची चिकित्सा करून सुद्धा जर पेशंट बरा होत नसेल, वर्षानुवर्षे बरा होत नसेल, तर मग दैवी वापश्री चिकित्सा, की ज्यामध्ये काही होम असतील, प्रायश्चित असेल, कोणत्या प्रकारचं दैविक काहीतरी पूजा असतील, अर्चना असतील, तर हे आपण करायला सांगतो. म्हणजे फक्त औषधी उपचार आणि मनाचे उपचार एवढंच आयुर्वेदामध्ये सांगितलेलं नाही, तर त्या पलीकडे जाऊन पूर्वजन्मकृत सुद्धा काही आजार असू शकतात आणि त्यासाठी दैवी वापश्री चिकित्सा आपल्या आयुर्वेदामध्ये सांगितलेली आहे. धन्यवाद.